आपण आज टॉक टाइम मध्ये घरातल्या बागेविषयी वीणाताईंशी चर्चा करतोय। वीणाताई, आपण नॉर्मली बघतो की झाडं आपण ठेवतो खरी, पण आपल्याला नेहमी भीती असते की त्याला कीड लागेल तर किंवा त्याच्यावर मुंग्या येतील तर मग त्यासाठी काही करावं लागतं का? खरं म्हणजे कुठलंही झाड लावताना आम्ही कुंडीच्या मुळाशी गॅमॅक्सिन पावडर टाकतो। अच्छा, म्हणजे त्याच्यामुळे मुंग्या होत नाही। नंतर विटेचा चुरा, मग खत, माती वगैरे। आणि दुसरी पण काही कीड लागली तर बरेच लोक रोगर वापरतात, पण ते केमिकल आहे। तर त्याच्यासाठी मी सर्वांना सांगेन की तुम्ही घरातल्या घरात आपलं औषध तयार करा। एक तर पोटॅशियम परमॅंगनेट पाण्यात घातलं आणि ते पाणी चांगलं मिक्स करून जर तुम्ही झाडावर शिंपडलं तर त्यांनीही किडी जातात। किंवा तुम्ही तंबाखूचं पाणी करायचं तयार, म्हणजे अर्धा लिटर पाण्यात 2 चमचे तंबाखूची पावडर घाला आणि ते रात्रभर तसंच ठेवा, म्हणजे त्याचा सगळा अर्क त्याच्यात उतरेल। मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि त्याच्यात थोडेसे 1 पिंच डिटर्जंट पावडर टाका। म्हणजे कुठलाही निरमा, सर्फ, व्हॉटएव्हर, म्हणजे तुम्ही जे वापरता घरात ते तुम्ही त्याच्यात टाका आणि ते तुम्ही हाताने पण असं शिंपडू शकाल। अच्छा, म्हणजे घरच्या घरी सुद्धा तुम्ही कीटकनाशक बनवून झाडांची काळजी? मी तर माझ्या झाडांना तेच वापरते, मी काही केमिकल कुठलंही। एक फोन आलेला आहे, स्वाती आपल्या बरोबर आहेत। बोला स्वाती। हा मॅडम, मला गुलाबाबद्दल विचारायचंय। बोला। आपण गुलाबाची रोप आणल्यावर त्याला फुल आल्यावर ते सुकून जाते आणि नंतर मग त्याची कटिंग कोणत्या प्रकारे करायची? आणि बोनसाय बद्दल थोडीशी माहिती आणखी सांगितली डिटेल मध्ये तरी चांगलं होईल। गुलाबाचं फुल आलं आणि ते सुकलं की त्याच्या खाली तुम्हाला कापायला पाहिजे। म्हणजे खरं म्हणजे गुलाबाचं कसं असतं की खालपासून जिथून ती फांदी निघते तिथून 4थ्या किंवा 5व्या नोडला आपण कापायचं असतं, म्हणजे तिथून ब्रांचिंग होतं। झाडाला ब्रांचिंग नाही झालं ना, गुलाबाला स्पेशली, की एकच लांब लचक फांदी आणि टोकावर फुल, मग ते काय तुम्हाला ते फुल सुकलं की तसं झाडाला शोभा नाही दिसत। बरोबर। म्हणून ते कापत राहिले की त्याला भरपूर ब्रांचिंग होतं आणि मग त्याला पुष्कळशे काय म्हणतात अपेक्सेस येतात, टोक अशी, आणि त्याच्यावर तुम्हाला जितक्या फांद्या जास्त तितकी तुम्हाला फुलं जास्त मिळतात। अगदी झाड अगदी वेटच्यावर कापलं तर डेरेदार ब्रांचिंग चांगलं। एके ठिकाणी कापले की तिथे 2 फांद्या होतातच, त्याला मग तेवढी तुम्हाला फुलं जास्त। मॅम, अनेकदा असं होतं की किचन गार्डन गृहिणी करतात, म्हणजे किचन गार्डन करण्यापूर्वी काही काळजी घ्यायची असते का? कारण पुदिनाची, आपण कोथिंबीर वगैरे अशी झाडं लावतो घरातल्या घरात, मग त्यासाठी काही किचन गार्डन साठी पण थोडी मोकळी हवा पाहिजे आणि ऊन यायला पाहिजे। म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये ऍक्च्युली कोथिंबीर, पुदिना, मग ते पुदिना तर तुम्ही मार्केटमधून घरासाठी आणता पुदिना, तो पण तुम्ही कटिंग त्याची लावू शकता किंवा त्याचं हँगिंग बास्केट पण छान दिसतं, किंवा जी ओव्याचे पानं असतात ते पण तुम्ही हँगिंग बास्केट मध्ये, म्हणजे शोभा कम युटिलिटी असं दोन्ही आपल्याला। त्याला पाण्याची कितपत गरज असते किंवा त्याची काळजी आपण कशी घ्यायला त्याला साधंच पाणी घालायचं, जसं मी पहिलं सांगितलं की अगदी माती ओली असताना जर आपण पाणी घातलं ना तर दॅट इज कॉल्ड ओव्हर वॉटरिंग। म्हणजे पाणी जर असं सुकलं की मग पाणी घालायचं, म्हणजे 1 दिवसाआड पाणी घाला, किंवा जर तुमच्या इथे ऊन कमी येत असेल तर 2 दिवसातून एकदा पाणी घाला, असं करा। किंवा खूप कडक ऊन असेल तर रोज पाणी घाला, किंवा तुम्ही टेरेसवर लावली असतील तर तिथे, किंवा साऊथ साईडला असेल, साऊथ साईडला खूप ऊन असतं, बरोबर आहे, तर तिथे मग कधी कधी दिवसातून 2दा पण पाणी घालायला लागतं। म्हणजे झाडं लावताना कुठच्या दिशेला आपण झाडं लावतो ते महत्वाचं, ते पण बघायला पाहिजे। एक फोन आलेला आहे, स्नेहा आपल्या बरोबर आहे। बोला स्नेहा। मी स्नेहा बोलतेय पुण्याहून। बोला। आणि माझा प्रश्न होता की बागेतली लॉन कशी मेंटेन करायची? बागेतलं लॉन करताना सुद्धा काय, लॉन वेगवेगळ्या प्रकारची असतात। आता काही असतात लाईक त्याला ऊन खूप लागतं, तर त्याला मोकळी जिथे जागा असेल तिथे तुम्ही, स्पेशली ईस्ट, वेस्ट किंवा साऊथ इथे तुम्ही करा। नॉर्थला शक्यतो हे लॉन लावू नये, म्हणजे कुठलं की आता वेलवेट लॉन असतं किंवा बऱ्याच प्रकारची, ज्याला ऊन भरपूर लागतं अशी बऱ्याच प्रकारची गवतं असतात। आणि समजा जिथे तुमच्या सावली येत असेल तर तुम्ही ते एलिफंट ग्रास किंवा दुसऱ्या तऱ्हेचे जाड पात्यांचं असतं ते गवत लावावं। आणि ते लावताना सुद्धा खाली विटेचा चुरा, एक अर्धा इंच तरी विटेचा चुरा पाहिजे, आणि मग अर्धी खत माती घालून तसं लॉन लावा तुम्ही। मॅम, एकदा का आपण घरात झाडं लावली की आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की बाहेर गावी गेल्यावर, साधारण 7-8 दिवस जर आपण बाहेर गावी गेलं तर आपल्या झाडांचं काय होणार? मग अशा वेळी काही काळजी घ्यायला पाहिजे, काय करावं लागतं अशा वेळी? अशा वेळी एकतर मी सांगेन लव्ह दाय नेबर असं आपण म्हणतो,
म्हणजे नेबरला सांगायचं माझ्या गैरहजेरीत बाबा तू पाणी घाल, कारण त्यांना साधारण आयडिया देऊन ठेवायची कसं पाणी घालायचं वगैरे. किंवा मग तुमच्या बाथरूम मध्ये एका टब मध्ये थोडे विटेचे तुकडे घाला, त्याच्यात थोडं पाणी घाला आणि ती झाडं म्हणजे पूर्ण पाण्यात नाही बुडणार, पण त्यांना थोडं मॉइश्चर रिटेन होईल अशा रीतीने ती अगदी पाण्यात बुडू नका, पण वरती विटेच्या सुऱ्यावर अशी ठेवा, म्हणजे त्यांना ते पाणी मिळेल आणि ओलसर राहील माती. पण मग असं किती दिवस ते टिकू शकतं? 8 दिवस पर्यंत तुम्ही आरामात ठेवू शकता. किंवा मग तुम्हाला तसं पाण्याचं नसेल करायचं तर जुने आपले न्यूजपेपर्स असतात ते असे खूप ओले करा पाण्यात भिजवून आणि ते मातीवर ठेवा. अच्छा. म्हणजे काय होईल, तुम्ही 8 दिवसांनी याल ना तर थोडीशी पानं कळणार, पण झाड तुमचं मरणार नाही. तुम्ही उन्हात ठेवायला सुरुवात केली ना की हळूहळू त्याला परत पाणी येईल. अच्छा. एक फोन आलेला आहे, श्रीकांत आपल्या बरोबर आहेत. बोला श्रीकांत. हा, जास्वंदीच्या झाडाची गळ्या येतात त्या लगेच गळतात, त्याच्याविषयी काय उपाय किंवा औषध वगैरे किंवा आहे का, किंवा काय काळजी घ्यावी? जास्वंदीच्या झाडाला एक कॉमन किडा लागतो म्हणजे मिलीबग्स. अगदी म्हणजे हटकून असतात, थंडीच्या दिवसात तर लागतोच लागतं. असे पांढरे कॉटन सारखे कापसासारखे असे किडे असतात आणि ते अतिशय वाईट असतात. म्हणजे ते काय करतात की झाडाचा रस शोषून घेतात आणि फांद्या हळूहळू सुकायला लागतात आणि त्याच्यामुळे कळीपर्यंत त्याला हे मिळत नाही, न्यूट्रिशन मिळत नाही, म्हणून त्या कळ्या गळायला लागतात. तर त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही होममेड इन्सेक्टिसाइड वापरा. अगदी त्यांनी नाही झालं तर त्या अफेक्टेड फांद्या खूप असतील म्हणजे कीड लागलेल्या, ते मिलीबग्स ते लगेच लक्षात येतं. असं व्हाईट व्हाईट असा पुंचका असा कळ्यांच्या मागे किंवा पानांच्या मागे असं असतो, तर तेवढा भाग तुम्ही काढून टाका आणि मग त्याला औषध. म्हणजे प्रत्येक झाडाची अशी विशिष्ट अशी आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्या करून खास असं आहे की झाड लावताना आपण कुठच्या दिशेला लावतोय हे देखील बघणं आपल्याला खूप गरजेचं असतं. झाडाविषयी, झाडाच्या गार्डन विषयी आपण अशीच माहिती घेणार आहोत. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99-204. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत, पण आता घेऊया एक ब्रेक. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत.